आणि आता रत्नागिरीकरांसाठी अत्यंत आनंदाची बातमी। जिल्ह्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे शहराला 90% पाणी पुरवणारं शीळ धरण ओव्हरफ्लो झालंय। यामुळे शहराचा पाणी प्रश्न मिटला असून पाणी पुरवठ्याचा कालावधी सुद्धा वाढवला जाणार आहे। दरम्यान दापोलीतील सुकोंडी आणि पंचनदी धरणं 100% भरली असून इतर 20 धरणांमध्ये 50%पेक्षा जास्त पाणीसाठा जमा झालेला आहे। दरम्यान रत्नागिरीतील शीळ धरणावरून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अमोल कलये यांनी। पाहूया। गेल्या 3 ते 4 दिवसांपासून रत्नागिरीत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जलदी क्षेत्रामध्ये जी आहे ती कमालीची वाढ झालेली आहे। आपण सध्या उभे ते रत्नागिरीतल्या शीळ धरण परिसरामध्ये आणि शीळ धरण पूर्णपणे भरून आता वाहते। 100% धरण भरलेलं आहे आणि या धरणाच्या तांडव्यातून आता पाणी वाहू लागलेलं आहे। रत्नागिरीकरांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे, कारण रत्नागिरीकरांसाठी पाणी टंचाईची जी कांगची तलवार होती ती आता कुठेतरी आता दूर झालेली आहे। गेल्या 3 ते 4 दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातली बहुतांश धरणं ही आता 50% झालेली आहे। जवळपास 20 धरणं ही आता जिल्ह्यातील 50% भरलेली आहेत, तर दापोलीतील 2 धरणं ही आता 100% भरलेली आहेत। सध्या आपण या शीळ धरणाची मनमोहक दृश्य पाहत आहोत, कारण हे याच क्षणाची रत्नागिरीकर आतुरतेने वाट पाहत असतात, कारण याच धरणातून रत्नागिरीकरांचा आहे तो पाणी पुरवठा होत असतो। जवळपास 90% पाणी पुरवठा या शीळ धरणातूनच रत्नागिरीकरांना जे आहे ते होत असतो। अमोल कलये, साम टीव्ही, रत्नागिरी।